पुण्याच्या कात्रजमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी काल प्रचार सभा घेतली। यावेळी त्यांनी पुणेकरांना पुढच्या 5 वर्षांमध्ये काय मिळणार याचा रोडमॅप सांगितला। पुण्यामध्ये समान पाणी पुरवठा योजना सुरू करणार असं फडणवीस म्हणाले। तसंच पुण्यामध्ये ग्रोथ हब तयार करू असं देखील ते म्हणाले। 24/7 पिण्याच्या पाण्याची योजना आपण सुरू केली। जवळपास 75% योजनेचं काम झालंय। अजून 25% काम झाल्यानंतर पुण्याच्या सगळ्या भागांमध्ये आपण समान पाणी पुरवठा देणार आहोत। कुठल्याही भागामध्ये पाण्याची कमतरता असणार नाही। आणि हे सगळं करत असताना आज पुण्यामध्ये 40% पाण्याची गळती आहे, ती 40%वर 10%वर आपण आणणार आहोत। या ठिकाणी पुण्याकरता एक डेफिनेट प्लॅन आहे। पुणे शहर हे महाराष्ट्रातलं नाही, देशातलं पहिल्या नंबरचं व्हायब्रंट शहर कसं तयार करायचं, या पुण्यामध्ये आलेली जी गावं आहेत त्या गावांसहित पुण्याला एक मेट्रो सिटीचा दर्जा कसा द्यायचा, या संदर्भातलं एक डेफिनेट विजन आम्ही तयार केलेलं आहे। एकीकडे मेट्रोचं जाळं, दुसरीकडे या पुण्यामध्ये 4000 इलेक्ट्रिक बसेस आपण घेतो की ज्याच्या माध्यमातून पब्लिक ट्रान्सपोर्टचं स्ट्रेंथनिंग आपण करतो। आणि यासोबत हे जे 32 रस्ते मी सांगितले, या 32 रस्त्यांना देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचं वाइडनिंग करणं, त्याचं डिबॉटलनेकिंग करणं, त्याच्यामध्ये जिथे ट्रॅफिक स्लो होतो त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करणं, या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडी केलाय। आणि या ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडीच्या माध्यमातून कुठे बॉटलनेक आहे ते शोधून काढलेलं आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारे काम करता येईल याची योजना तयार केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.